नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी आपल्या अभिव्यक्तीच्या दर्शकांनी आठवून पहा, आपल्या शालेय जीवनामध्ये देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणि हिंसक मार्गांचा अवलंब करणाऱ्या कुणाही क्रांतिकारकांविषयी, हिंसा टाळून अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या कुणाही सत्याग्रहींविषयी, कुणाही नेत्यांविषयी आपल्यापैकी कुणाच्याही मनात कधी काही आकस, राग, तिरस्कार असं काही निर्माण झालेलं होतं का? आठवत आहे का तुम्हाला? कधीही नाही. हिंसेच्या मार्गाने लढणारे असोत व अहिंसेच्या मार्गाने लढणारे असोत, ते सगळेजण आपापल्या परीनं आपापल्या विचारांनुसार आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले आणि म्हणूनच ते सगळेच जण आपल्याला आदरस्थानी आणि प्रेरणास्थानी आहेत, अशीच आपली भावना होती आजपर्यंतची आणि आहे. तेव्हाच्या म्हणजे आजपासून 25-30 वर्षांपूर्वीचे शिक्षक शाळेमध्ये आपल्याला शिकवताना कधीही स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांविषयी कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करून आपल्याला शिकवत नव्हते. आठवा तुम्ही. आपल्या घरी आपले आईवडील असोत, आपले काका, मामा, इतर नातेवाईक असोत, आजोबा असोत, आप्तेष्ट आपले सगळे आपल्या मनात कधीही कुणाविषयी द्वेषभावना निर्माण करत नव्हते. गांधी नेहरू असोत, सरदार पटेल असोत, सरदार भगतसिंग असोत किंवा सावरकर असोत, सगळ्यांविषयीच आपल्या मनामध्ये एक समान आदराची भावना त्यावेळी होती. देशातील ते चांगलं चित्र बदलायला मागच्या 25-30 वर्षांमध्ये सुरुवात केली ती संघ आणि भारतीय जनता पार्टीने. हिंदू मुस्लिम असा भेद वाढवतानाच देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातील काही नेत्यांवरही त्यांनी आपला वैचारिक दावा सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातून मग पुढे या सगळ्या नको त्या गोष्टी देशामध्ये सुरू झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSची स्थापना 1925 साली झाली. त्यातूनच मग पुढे जनसंघ निर्माण झाला आणि त्यातून मग आजचा भारतीय जनता पार्टीचा जन्म झालेला आहे. तर ती RSS देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कधीही सहभागी नव्हती, हे आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना ठाऊक आहे. त्यांच्या स्थापनेनंतर 22 वर्षांनी 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या 22 वर्षांमध्ये सातत्यानं देशामध्ये तेव्हा स्वातंत्र्यासाठी आंदोलनं, चळवळी, निदर्शनं, सत्याग्रह असं सगळं सुरू होतं. परंतु RSS त्यापैकी कशातही सहभागी झालेला नव्हता. बरं, काही लोक अलीकडे म्हणतात की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अहिंसेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळू शकेल यावरती संघाचा, RSSचा अजिबात विश्वास नव्हता आणि म्हणून ते त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेले नव्हते. ठीक आहे, आपण ते खरं मानून चालू. पण मग हिंसेचा आधार घेऊन जे क्रांतिकारक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यावेळेला लढत होते, त्यात तरी संघाने सहभागी व्हायला हवं होतं ना? तसं काही घडलेलं आहे का? तर अजिबातच नाही. संघानं भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांना कोणत्याही प्रकारची काही मदत केलेली आहे काय? आढळतं का आपल्याला? इतिहासामध्ये काही दाखला आहे का? तर अजिबातच नाही. संघाच्या लोकांनी स्वतः काही क्रांतिकार्य केलं काय? तर तसं सुद्धा अजिबात नाही. निदान संघ सावरकरांच्या हिंदू महासभेच्या मदतीला तरी त्या काळामध्ये कधी धावून आलेला आहे दिसतो का आपल्याला? तर ते सुद्धा नाही. संघाचे लोक ना अहिंसक आंदोलनामध्ये सहभागी झाले, ना हिंसेचा आधार घेऊन लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या पाठीशी उभे राहिले. मग ते काय करत होते संघाचे सगळे लोक? तर देशासाठी लढणाऱ्या सगळ्यांची टिंगल टवाळी उडवण्यामध्ये ते मशगूल होते. झालाच जर का चुकून माकून देश स्वतंत्र, तर तो आपल्या म्हणजेच उच्चवर्णीयांच्या हातीच कसा राहील याची सगळी रणनीती आखण्यामध्ये ते सगळे लोक मग्न होते. लोकमान्य टिळक हयात होते आणि देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं संपूर्ण नेतृत्व त्यांच्या हाती होतं. तोपर्यंत हे सगळे तत्कालीन उच्चवर्णीय सवर्ण निर्धास्त होते सगळे लोक. देश स्वतंत्र झाला तरी तो आपल्याच हाती राहील याची आणि ब्रिटिश येण्यापूर्वीची आपल्या वर्ण वर्चस्वाची सगळी समाजव्यवस्था आपल्याला या देशामध्ये पुन्हा आणता येईल, पुन्हा लागू करता येईल याची त्यांना पूर्णपणे खात्री होती. परंतु त्यांचं दुर्दैव 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर देशामध्ये आपल्या गांधी युग सुरू झालं. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाची तोवरची सगळी रूपरेखाच बदलून टाकली. महात्मा गांधींनी देशप्रेम आणि देशभक्ती यावरती कुणा एका वर्ग समूहाचा हक्क किंवा अधिकार नसून तो या देशातील प्रत्येक देशवासियाचा हक्क आणि अधिकार आहे हे सांगायला गांधीजींनी सुरुवात केली. बहुजन समाज, दलित, मुस्लिम आणि बहुसंख्य जनता
जी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनापासून टिळक असेपर्यंत 4 हात दूरच होती, त्या सगळ्या समूहांना गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेतलं. त्यामुळे झालं काय की टिळक युगापासून जे काही सवर्ण उच्चवर्णीय लोक आंदोलनामध्ये होते त्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या स्वातंत्र्य आंदोलनातून काढता पाय घेतला. दलितांसोबत मुस्लिमांसोबत कसं काम करायचं ना. परंतु त्यांच्या त्या पवित्र्यामुळे गांधी अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी अधिक वेगानं अधिक जिद्दीनं स्वातंत्र्याचं आंदोलन देशभर आणि तळागाळामध्ये पसरवायला सुरुवात केली. आणि ते जे काही लोक बाजूला झाले होते त्यांना दिसायला लागलं की एका बाजूने ब्रिटिश सरकार थोड्या प्रमाणात का होईना आणि त्यांच्या राज्यकारभाराच्या स्वार्थासाठी का होईना परंतु लोकहिताचे काही कायदे करायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूने गांधी आणि काँग्रेस लोकांमध्ये त्यांच्या अधिकाराविषयी जागृती करायला लागले. आणि हे सगळं आपल्या भविष्यातील स्वप्नांच्या आड येईल हे त्या काही चाणाक्ष हुशार आणि धूर्त लोकांच्या लक्षात आलं. आपल्या मनुवादी आणि वर्णवर्चस्ववादी विचारसरणीला भविष्यामध्ये हे सगळं अडसर करणारं ठरेल हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं. आणि मग त्यातून 1925 साली RSS अर्थात संघाची स्थापना झाली. हे सगळं आपण नीट लक्षात घ्यायला हवं. या देशाच्या राजकीय सामाजिक व्यवस्थेतील शतकानुशतके असलेलं आपलं वर्चस्वाचं स्थान कायम राहावं. आणि ते कधी राहील तर या देशात लोकशाही आली नाही तरच ते कायम राहील. आणि म्हणूनच नियोजित लोकशाहीला विरोध करण्यासाठी एका ठराविक विचारसरणीच्या समूहानं या संघाला RSSला जन्म दिला हे आपण व्यवस्थित समजून घ्यायला हवंय. त्याच्यामध्ये देशहित स्वातंत्र्य देशाचं वगैरे काहीही नव्हतं तर केवळ आणि केवळ आपल्या समूहाच्या वर्चस्ववादाचं संरक्षण करणं हाच एकमेव उद्देश होता. आणि त्यामुळेच ते देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कधीही सहभागी झाले नाहीत. त्या आंदोलनातून देशाला स्वातंत्र्य मिळालं तर देशात लोकशाही शासन प्रणाली येईल हे स्पष्ट होऊ लागल्यावर दिसू लागल्यावरती तर मग त्यापैकी अनेक लोकांना त्यापेक्षा ब्रिटिश इथे राहिलेले परवडले असं वाटायला लागलं आणि त्यांनी त्यातून मग ब्रिटिशांना मदत होईल असं वागायला सुरुवात केली. हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांच्या आड गांधी आले. गांधीजींनी या देशातील आपल्या राजकीय सामाजिक वर्चस्वाला सुरुंग लावला. म्हणून त्या सगळ्यांचा गांधीजींवरती प्रचंड राग. म्हणून त्यांनी गांधीजींची हत्या घडवून आणली. प्रमुख कारण केवळ आणि केवळ हेच एकच, ते फाळणी 55 कोटी वगैरे निव्वळ धूळफेक करण्यासाठीची कारणं. ते आपलं गमावलेलं राजकीय सामाजिक वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी संघ तेव्हापासून झटत होता 1925 पासून. परंतु यश मिळत नव्हतं. गांधी, नेहरू, आंबेडकर अशा सगळ्यांनी आपल्या राष्ट्राची वैचारिक आणि सामाजिक पायाभरणीच वैचारिक जडणघडण इतक्या मजबूतीनं करून ठेवली होती की संघ विचारांना इथं व्यापक मान्यता लाभणं शक्यच नव्हतं कधी. परंतु पुढच्या काळात दुर्दैवानं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडनंच काही गंभीर चुका झाल्या आणि त्यांचा अचूक लाभ उठवत मग अतिशय नियोजनपूर्वक बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. आणि त्यानंतर केंद्रीय सत्तेचे दरवाजे आपल्यासाठी खुले झाल्याचं संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं. अखेर स्थापनेच्या नंतर तब्बल 90 वर्षांनी 2014 साली नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या रूपानं देश ताब्यात घेण्याचं संघाचं स्वप्न एकदाचं पूर्ण झालं. देश पूर्णपणे ताब्यात आल्यावर संघ आपल्या मूळ उद्देशाची पूर्तता करणार हे अगदी स्पष्ट आहे. आज ना उद्या. आता राजकारणासाठी ते काहीही म्हणत असले तरी आपल्या देशाचं संविधान, आपली राज्यघटना, आत्ताचा आपला राष्ट्रध्वज याच्यापैकी त्यांना काहीही मुळातच मान्य नाही, कधीही नव्हतं. चातुर्वर्ण्य व्यवस्था मानवी निर्मित नसून ती दैवी व्यवस्था आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता जरी मागील काही वर्षामध्ये काही समाज सुधारकांनी वगैरे त्या व्यवस्थेची तोडमोड केलेली असली तरी ती पुन्हा प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही याचा त्यांना पूर्णपणे विश्वास आहे. आणि तेच त्यांचं स्वप्नसुद्धा आहे, तोच त्यांचा उद्देशसुद्धा आहे. त्यामुळे आता जे लोक संघाला त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मदत करत आहेत, सत्तेच्या क्षणिक स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसतायत, लाचारी करतायत, त्यांची शय्यासोबत करतायत, त्या सर्व मराठ्यांना, अशा सगळ्या ओबीसींना, अशा सगळ्या आदिवासींना
अशा सगळ्या दलितांना, एकूणच सर्व बहुजनांना येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या या कृतीचा प्रचंड पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु अर्थातच तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. असो, देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातच मुळात ज्यांचा सहभाग नव्हता त्यांचा सहभाग त्यानंतरच्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत तरी कुठून आणि कसा असणार. आणि संघाप्रमाणेच सावरकरांचाही आपल्या या सध्याच्या संविधानाला विरोधच होता. परंतु परवा संसदेमध्ये याबाबतची चर्चा सुरू करतानाच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि देशाच्या आपल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संविधानाच्या निर्मितीमध्ये सावरकरांचंही योगदान असल्याचं, संविधानात सावरकरांचे सुद्धा विचार अंतर्भूत असल्याचं त्यांनी बिनधास्तपणे अगदी आपल्या भाषणामध्ये ठोकून दिलं. हमें याद रखना चाहिए पंडित मदन मोहन मालवीय, लाला लाजपत राय, सरदार भगत सिंह, वीर सावरकर और ऐसे कई महापुरुषों के विचारों ने हमारे संविधान की भावना को मजबूत और समृद्ध किया है. अध्यक्ष महोदय, त्यातच मग पुढे त्या चर्चेत कोणीतरी एक श्रीकांत शिंदे नावाचे खासदार आहेत संसदेत, त्यांनी इंदिरा गांधी कशा सावरकरांच्या प्रशंसक होत्या वगैरे वगैरे दाखले राहुल गांधींना दिले. ते पाहून मग सोशल मीडियावरती काही लोकांनी शरद पवार सावरकरांची प्रशंसा करीत असतानाचे काही जुने व्हिडिओ, एक 30-35 वर्षापूर्वीचे, पुन्हा नव्यानं व्हायरल केले. चांगलं आहे, पण हे करणाऱ्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की त्या काळात म्हणजे आजपासून 25-30 वर्षापूर्वीपर्यंत सावरकरांवरती प्रेम असणारे कुणीही लोक, सावरकरांवरती श्रद्धा असणारे कुणीही लोक गांधी नेहरूंना शिव्या घालत नव्हते. स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांमध्ये भेदाभेद करण्याचे आणि त्यांच्यावरती आपला दावा सांगून त्यांना पळवण्याचे धंदे त्या काळामध्ये कोणीही करत नव्हतं. राजकारणामध्ये एक प्रकारचा सुसंस्कृतपणा तोपर्यंत कायम होता. अटल बिहारी वाजपेयींसारखे जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या योगदानाचं जाहीर कौतुक करायचे भाषणांमध्ये, संसदेमध्ये, बाहेरही. दिवंगत नेत्यांची मानहानी करण्याचे उद्योग तेव्हा कोणीही करत नव्हतं. आणि त्यामुळेच सावरकरांच्या जीवन प्रवासातील वजाबाकीकडच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या क्रांतिकार्याचा गौरव करण्याची भूमिका इंदिरा गांधी, शरद पवार यांचीच केवळ नाही तर सर्वच नेत्यांची असायची. 2014 नंतर मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या अंधभक्तांनी या सुसंस्कृतपणाला पूर्णपणे तिलांजली दिली. या देशात पंडित नेहरू, इंदिरा गांधी आदी दिवंगत नेत्यांना अपमानित करण्याचे नाठाळ उद्योग 2014 नंतर सुरू झाले. सावरकरांना महान ठरवताना गांधी, नेहरूंना शिव्या घालण्याचे सगळे उद्योग सुरू झाले. आणि मग साहजिकच त्याच्यामुळे गांधी, नेहरू आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी सावरकरांच्या आजवर अप्रकाशित राहिलेल्या किंवा जाणीवपूर्वक अंधारात ठेवल्या गेलेल्या, मुद्दामहून अंधारात ठेवल्या गेलेल्या बाबीसुद्धा प्रकाशात आणायला सुरुवात केली. आता या सगळ्याची जबाबदारी कोणावरती? अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांवरती आणि त्यांच्या सगळ्या अंधभक्तांवरती. आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती सावरकरांवरती आधारित आपण बरेच एपिसोड आजवरती बनवलेले आहेत, जवळजवळ 10-12 एपिसोड आहेत. त्यातून आपली भूमिका आपण प्रत्येक वेळेला पूर्णपणे अगदी स्पष्ट केलेली आहे. इच्छुकांनी आणि जिज्ञासूंनी अभिव्यक्ती चॅनलवरती जाऊन ते एपिसोड जर पाहायचे असतील तर जरूर पाहावेत. परंतु त्या भागांमध्ये चर्चा न झालेल्या काही विषयांबाबत आज जर आता विषय निघालेलाच आहे तर आपण बोलूया. 1910-11 सालापर्यंतचे सावरकर आणि त्यांचं तोपर्यंतचं सगळं क्रांतिकार्य याविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आहे. आणि आपणच कशाला, अगदी सरदार भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, कॉम्रेड डांगे, मानवेंद्रनाथ रॉय आदी अनेक विविध प्रकारच्या राजकीय सामाजिक विचारसरणीच्या देशभरातील नेत्यांना अंदमानात जाईपर्यंतचे सावरकर आदरणीयच वाटत होते. परंतु अंदमानातून सुटका होताना आणि त्यानंतर रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये सावरकरांच्या विचारांमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन झालं. अंदमानात जाण्यापूर्वी इतिहास काळामध्ये हिंदूंच्या मनात मुसलमानांच्या विषयी द्वेषाची आणि तिरस्काराची भावना काही प्रमाणात होती. परंतु म्हणून आजही तीच भावना आजच्या हिंदूंनी कुरवाळत बसणं हे अन्याय्य आणि मूर्खपणाचं ठरेल असं लिहिणारे सावरकर अंदमानात जाण्याच्या आधी
हिंदू हे हिंदुस्थानचे हृदय आहेत, परंतु त्याचप्रमाणे इंद्रधनुष्याची रमणीयता त्याच्या विविध रंगांनीच ज्या पद्धतीने खुलते, त्याचप्रमाणे मुस्लिम, यहुदी, पारशी अशा सगळ्या धर्मियांमुळे, सगळ्या त्यांच्या संस्कृतीमुळे आपल्या या भारतभूमीचं सौंदर्य अधिक खुलतं, असे लिहिणारे सावरकर अंदमानात जाण्यापूर्वी पुढे मात्र पूर्णपणे बदलले. इतके की ते पराकोटीचे मुस्लिम द्वेष्टे झाले आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या हिंदुत्व वगैरे ग्रंथांमुळे, त्यांच्या या बदललेल्या सगळ्या विचारसरणीमुळे भगतसिंग ते सुभाषचंद्र बोस आदी सगळ्या थोर नेत्यांनी त्यांच्याशी संबंध पूर्णपणे तोडून टाकले. ही वस्तुस्थिती आहे. भगतसिंग आदींनी ज्या सावरकरांच्या 1857चं स्वातंत्र्य समर या ग्रंथाचं भाषांतर करून त्याच्या आवृत्त्यापूर्वी प्रकाशित केल्या होत्या, सुभाषचंद्र बोस यांनी त्या ग्रंथाच्या आवृत्त्यांचं वाटप केलेलं होतं, पुस्तकांचं त्यांनीच नंतर सावरकरांवरती त्यांच्या या बदललेल्या सगळ्या भूमिकामुळे कठोर टीका केलेली आहे. इतिहासामध्ये नोंद आहे त्याची. पुढील काळात अनेक विषयांच्या बाबत सावरकरांची भूमिका संभ्रमाची आणि द्विधा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच बाबतीत. 1933 साली स्त्री नावाच्या मासिकामध्ये त्यांनी मनुस्मृतीतील महिला ही एक लेखमाला लिहिली. त्याच्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा गौरव केला सावरकरांनी. म्हणजे पहा, वेदांच्या खालोखाल आपल्या हिंदू राष्ट्राचा अत्यंत पूज्य आणि आपल्या संस्कृतीचा, आचारांचा आणि व्यवहारांचा प्राचीन काळापासून आधारस्तंभ असलेला असा कोणता ग्रंथ असेल तर तो मनुस्मृती हाच होय, हे असं सावरकरांनी लिहिलंय. आणि गंमत म्हणजे त्याच सावरकरांनी पुढच्या काळामध्ये आपले सर्व वेद, श्रुती, पुराणं वगैरे सर्व धार्मिक ग्रंथ बाजूला सारून विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा असं सुद्धा लिहिलं. म्हणजे पहा, या सगळ्या अशा प्रकारच्या विसंगती सावरकरांच्या लिखाणात, भाषणांमध्ये आणि एकूणच त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला जागोजागी सापडतात. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम झाला. सावरकरांनी त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपला एक संदेश पाठवून दिला, लेखी संदेश. त्यात त्यांनी लिहिलेलं होतं की आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचं संघटन चातुर्य आणि नेतृत्व करण्याचं सामर्थ्य या गुणांची जोड त्यांना मिळाल्यामुळे आज डॉक्टर आंबेडकर हे देशाचे मोठे आधार झालेले आहेत. अस्पृश्यतेचं उच्चाटन करण्यामध्ये आणि लक्षावधी अस्पृश्य वर्गीयांमध्ये धाडसी आत्मविश्वास, चैतन्य निर्माण करण्यामध्ये त्यांनी जे यश मिळवलेलं आहे आंबेडकरांनी, ते चिरंतन स्वरूपाचं आणि मानवतावादी आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. ऐकलं किती छान शब्द आहे ते सावरकरांचे. मात्र 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असा आदरभाव व्यक्त करणारे सावरकर, त्याच बाबासाहेबांनी 1956 साली धम्म परिवर्तन करताच, त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश करताच पूर्णपणे बिथरले, संतापले अगदी. आणि हिंदू दैनिकामध्ये 3 आणि केसरीमध्ये एक विशेष लेख लिहून त्यांनी बाबासाहेबांवरती अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये टीका केली, अश्लाघ्य शब्द वापरले, बाटगे, धर्मद्रोही अशा प्रकारचे शब्द त्यांनी बाबासाहेबांविषयी वापरले. अगदी सर्व प्रकारच्या नीतिमत्तेची पातळी त्यावेळी सावरकरांनी बाबासाहेबांवरती टीका करताना पूर्णपणे सोडून दिल्याचं दिसलं, जगानं पाहिलं. बाबासाहेबांच्या या धर्मद्रोहाचं भविष्यामध्ये राष्ट्रद्रोहातही रूपांतर होऊ शकेल असं म्हणण्यापर्यंत सावरकरांची त्यावेळेला मजल पोहोचली. बघा, सावरकर अंदमानात गेले तेव्हाची भारताची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि ते ज्यावेळी अंदमानातून 10 वर्षांनी बाहेर पडले आणि भारतात परतले, रत्नागिरीत परतले, तेव्हाची सगळी देशाची परिस्थितीमध्ये, यामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरक पडलेला होता. ते ज्यांना गुरुस्थानी मानायचे त्या लोकमान्य टिळकांचा अस्त झाला होता आणि देशामध्ये गांधी युगाची सुरुवात झालेली होती. सारा देश गांधीजींना आपले मार्गदर्शक आणि प्रमुख नेता मानू लागलेला होता. आपल्या सुटकेनंतर या देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांपैकी आपण एक प्रमुख नेते असू आणि आपल्या विचारसरणीनुसार आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ असं सावरकरांना वाटत होतं. त्यांच्या लिखाणातून ते जाणवतं आधीच्या. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. अंदमानात काही पठाण वार्डन आणि अन्य मुस्लिम कैद्यांकडून आलेले वाईट अनुभव, अंदमानातून भारतात परतल्यानंतर त्यांच्या दृष्टीनं गांधीजी करीत असलेला मुस्लिमांचा अनुनय, खिलाफत आंदोलन वगैरे हे सगळं पाहून
सावरकरांचं पित्त प्रचंड खवळलं आणि ते पुरते मुस्लिम द्वेष्टेच नव्हे, गांधी द्वेष्टे सुद्धा झाले. त्यानंतरच्या त्यांच्या काही कृतींमुळे संपूर्ण राष्ट्राचे नेते होण्याऐवजी तशी पात्रता असून देखील ते केवळ हिंदू समुदायाचे नेते राहिले. त्यांना राष्ट्रव्यापी मान्यता आणि लोकप्रियता त्यांच्या हयातीमध्ये अजिबातच लाभली नाही. पुढच्या संपूर्ण काळात RSS आणि भारतीय जनता पार्टी आज त्यांचा उदो करतायत सावरकरांचा, ते निव्वळ राजकारणासाठी. प्रत्यक्षात RSSने सावरकरांना आणि त्यांच्या हिंदू महासभेला कायम त्यांच्या हयातीमध्ये प्रचंड विरोध केला. धार्मिक सामाजिक सुधारणा असोत किंवा देशासंबंधीच्या सावरकरांच्या भूमिका असोत, संघाने त्या सगळ्या कायम झुगारून लावल्या, ही वस्तुस्थिती आहे. सावरकर हे धर्माने हिंदू असले तरी सांस्कृतिकदृष्ट्या मुसलमान झालेले आहेत असं तत्कालीन सरसंघचालकांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे पहा, मुस्लिम द्वेष्टेपणामुळे सावरकर ना पुरोगामी विचारांच्या लोकांचे नेते ठरले आणि धार्मिक सामाजिक विज्ञानवादी सुधारणावादी विचारांमुळे ते ना धार्मिक हिंदूंचे नेते ठरले, धार्मिक लोकांचे नेते ठरले नाहीत. ना घर का ना घाट का अशा अवस्थेमध्ये सावरकर अडकून राहिले. अर्थात आता मागील 10 वर्षामध्ये हे सगळं चित्र बदलत चाललेलं आहे. आपण पाहतो सावरकरांच्या हयातीमध्ये त्यांना जे समर्थन लाभलं नाही, जनसमर्थन, ते आता लाभताना दिसतंय. संघ आणि भारतीय जनता पार्टीने लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून सावरकरांना मतांसाठीचं आणि आपल्या स्वार्थी राजकारणासाठीचं एक चलनी नाणं म्हणून वापरायला सुरुवात केली आहे आणि लोक त्यात अडकताना आपण पाहतोय. मग सावरकरांना त्यांच्या हयातीमध्ये समर्थन न देणारी जनता वेडी होती. आपले आजोबा पंजोबा वाडवडील सगळे वेडे होते आणि आत्ताची पिढी अधिक शहाणी झालेली आहे का असा प्रश्न हे सगळे चित्र पाहताना हल्ली बऱ्याचदा माझ्यासारख्याला पडतो. ते असो, आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाच्या प्रवासामध्ये सावरकर काही आपल्या अत्यंत निष्ठावंत सहकाऱ्यांची, ज्याच्यामध्ये गजाननराव दामले, आप्पा कासार, ते तर त्यांचे बॉडीगार्ड होते, भिडे होते, या सगळ्या लोकांची अत्यंत निष्ठुरपणे कसे वागले ते सगळं पूर्वीच्या पिढीसमोर आलेलं होतं. सावरकर आपल्या पत्नीशी यमुनाबाईंची त्यांच्या अंतिम काळामध्ये किती निष्ठुरपणे आणि अत्यंत माणुसकीहीन अशा प्रकारचं वागले ते त्या पूर्वीच्या सगळ्या लोकांसमोर आलेलं होतं वेगवेगळ्या माध्यमातून. अत्यंत उपयुक्ततावादी, कोणालाही वापर करून झाला की त्याची उपयुक्तता संपली एकदा की त्याला आपल्या आयुष्यातून दूर करा, बाजूला करा, असा सावरकरांचा स्वभाव आणि आचरण झालेलं होतं. तुम्हाला हे सर्व कदाचित असत्य किंवा अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकेल, कारण सावरकरांविषयी असं काही ऐकण्याची आपल्या कानांना अजिबात सवय नसते लहानपणापासूनच. परंतु हे जे मी काही सांगतोय ते सगळं पूर्णपणे सत्य, वास्तव आहे. तुम्ही धनंजय कीर यांनी लिहिलेलं सावरकर चरित्र वाचा. तुम्ही डॉक्टर द.न. गोखले यांनी लिहिलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर एक रहस्य हे पुस्तक वाचा. यदी फडके यांचा शोध सावरकरांचा हे पुस्तक वाचा. डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी लिहिलेलं हिंदू राष्ट्रवाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा ग्रंथ वाचा. आणखी बरीच पुस्तकं आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये तुम्हाला या पलीकडचे सुद्धा सावरकर, म्हणजे सावरकरांची कामवासना, त्यावरून रत्नागिरीच्या मुक्कामामध्ये निर्माण झालेलं प्रचंड वादळ, त्यामुळे त्यांना बदलावं लागलेलं गाव, राहतं गाव, सोडावं लागलेलं राहतं भाड्याचं घर, हे असं सगळं सुद्धा वैयक्तिक स्वरूपाचं अगदी वाचायला मिळेल. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अनेक वर्ष कारागृहात राहून आलेल्या, शारीरिक सुखापासून वंचित राहिलेल्या तरुण देखण्या युवकाचा घसरला कधीतरी पाय, तर त्याच्यामध्ये इतकं गजब माजवण्यासारखं काय आहे, अशी सावरकरांच्या त्या कृत्याची द.न. गोखलेंनी केलेली भलामण किंवा समर्थनही आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळतं. म्हणजे पहा, हे लोक नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या अत्यंत निकोप अशा मैत्रीच्या संबंधांवरती गलिच्छ अशा प्रकारच्या टिप्पण्या करणार, प्रार्थनेसाठी निघालेल्या वयोवृद्ध महात्मा गांधींना आधार देणाऱ्या, चालण्यासाठी आधार देणाऱ्या महिलांच्या फोटोंवरून अतिशय घाणेरड्या कमेंट करणार, गरळ ओकणार आणि सावरकरांच्या खऱ्याखुऱ्या व्यभिचाराच्या प्रकरणाला मात्र केवळ पाय घसरणे म्हणून ते संपवून टाकणार. गोखलेंच्या या सगळ्या
शाब्दिक चलाखीनं आपल्याला शब्दशः हातबद्ध व्हायला होतं। असो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की देशासाठी क्रांतिकार्य करून फासावरती गेलेल्या, बंदुकीच्या गोळ्या छातीवरती झेललेल्या अगदी समोरून असंख्य क्रांतिकारकांनी, अहिंसेच्या मार्गानं सत्याग्रह करून कारावासात गेलेल्या हजारो लाखो सत्याग्रहींनी, नेत्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्यसुद्धा निष्कलंक राखलेलं होतं। परंतु जाऊ द्या, वैयक्तिक आयुष्याविषयी कुणाच्याही काही अधिक बोलायला नको। तुम्हाला त्याबाबत अधिक जाणून घ्यायचं असेल तर ही जी मी सांगितलेली सगळी पुस्तकं जरूर वाचा। आणि शेवटी सावरकरांच्या क्रांतिकार्याचा आदर सगळ्यांनाच आहे, आपल्याला सगळ्यांनाच आहे। त्यांना महानही अवश्य म्हटलंच पाहिजे, आपण सगळ्यांनीच। कुणाचीच त्याबाबत काही हरकत असण्याचा, विरोध असण्याचं कारण नाही। परंतु ते करीत असताना नाहक गांधी नेहरूंना शिव्या घालण्याचे उद्योग कोणीही करू नयेत, इतकीच आपली माफक अपेक्षा असते, दुसरं काय। आता तुम्हाला सांगतो, नेहमीप्रमाणे बघा, तुम्ही या एपिसोडच्या खालीसुद्धा तुम्ही एक दिवस त्या अंदमानच्या काळ कोठडीमध्ये राहून दाखवा आणि मग सावरकरांविषयी बोला, किंवा गांधी नेहरूंना का नाही इंग्रजांनी अंदमानामध्ये टाकलं, त्यांना का नाही काळ्या पाण्याची शिक्षा दिली ब्रिटिशांनी, त्यावरती बोला। अशा कमेंट करणार असलेल्या मेंदू विकलांग भक्तांसाठी हे नेहमीचं उत्तर माझं। सावरकर एकटे नव्हते, शेकडो क्रांतिकारक होते त्या अंदमानच्या काळ्या कोठडीमध्ये, आणि त्यांच्यापैकी कोणीही स्वतःच्या हाल अपेष्टांचं उदात्तीकरण तेव्हाही करण्याचा प्रयत्न केला नाही आणि नंतरही नाही। देशासाठी केलं, भोगलं। सावरकरांची तुलना करायचीच असेल तर त्यांच्याशी करायला हवी, त्या काळ्या कोठडीत असलेल्या अन्य क्रांतिकारकांची। आणि दुसरं, गांधी नेहरूंवरती कुणाच्या खुनाचे आरोप नव्हते। सावरकरांवरती आधी कर्जन वायली यांच्या खुनासाठी मदनलाल धिंगरा यांना प्रवृत्त केल्याचा ठाम असा संशय ब्रिटिशांना होता, आणि पुढे नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सनच्या खुनाचा कट रचल्याचा आणि त्यासाठी तो खून करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप त्यांच्यावरती लागलेला होता। कोर्टात तो सिद्ध झाला आणि ब्रिटिशांच्या दृष्टीने तो राजद्रोह होता। त्यानुसार त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि पुढे काही वर्षांनी अर्थात ती ब्रिटिशांनी माफसुद्धा केली, तो वेगळा विषय आहे, ते जाऊ द्या। गांधी नेहरूंना त्यांच्या अहिंसक सत्याग्रहांसाठी तत्कालीन ब्रिटिश कायद्यांनुसार जी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली ती त्या नेत्यांनी आणि त्यांच्यासह बाकीच्याही सर्व नेत्यांनी वेळोवेळी भोगलेली आहे। नेहरूंचा सजेचा काळ तर 10 वर्षाचा आहे। सावरकरांसारखं क्रांतिकार्य आणि हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्या सगळ्या क्रांतिकारकांच्या वाट्याला फासाचा दोर आला, बंदुकीच्या गोळ्या आल्या आणि वर्षानुवर्षाची काळ कोठडी आली। त्यांच्या तुलनेमध्ये सावरकर भाग्यवानच ठरले, ही वस्तुस्थिती आहे। नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे फासावरती गेले आणि त्या कटाचे सूत्रधार असलेल्या जॅक्सनच्या त्या खुनासाठी पिस्तूल पुरवणाऱ्या सावरकरांना फाशीऐवजी जन्मठेप झाली। लक्षात घ्या, त्यावेळी त्या निर्णयावरून काही लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती, त्याचे दाखले आहेत, संदर्भ आहेत। आणि जर हत्या करणाऱ्यांना फाशी तर तो कट रचणाऱ्यांना आणि त्यासाठी पिस्तूल पुरवणाऱ्यांना फाशी का नाही, आणि जर सावरकरांना फाशी नाही तर मग कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांनाही फाशीच्या ऐवजी जन्मठेप का नाही सुनावण्यात आली, असे प्रश्न त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होते। हे आज किती लोकांना ठाऊक आहे। मुळात उधम सिंगनं जनरल डायरची हत्या केली, जो की जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार होता। निर्घुण नृशंस असे हत्याकांड त्याने घडवलं होतं। लाला लजपतराय यांच्यावरती निर्घुण लाठीमार करणाऱ्यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा बदला भगतसिंग आदींनी घेतला। जुलमी आणि क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या त्या सर्व क्रांतिकारकांनी घडवून आणल्या। आपल्या महाराष्ट्रात मात्र वेगळं चित्र आहे। सावरकर ज्यांना गुरुस्थानी मारायचे त्या चाफेकर बंधूंनी ज्या रँडची हत्या केली तो अजिबात क्रूर, जुलमी वगैरे काहीही नव्हता। लोकांना प्लेगच्या साथीतून, मरण्याच्या दाढेतून वाचवण्यासाठी तो जे प्रयत्न करीत होता त्यात त्याचा बळी घेण्यात आला आणि त्यामागे केवळ धार्मिक कारण होतं। देशभावनेचा त्याच्यात काहीही संबंध नव्हता, अजिबात नव्हता। आणि पुढे सावरकरांच्या कटानुसार नाशकात ज्या कलेक्टर जॅक्सनची हत्या घडवून आणण्यात आली ती तर समजण्याच्या, कोणाच्याही आकलनाच्या पलीकडची होती।
नाशिकच्या तत्कालीन जनतेने त्या जॅक्सनच्या हत्येचा निषेध केला होता हे आज किती लोकांना ठाऊक आहे? रँड आणि जॅक्सनची हत्या या दोन्ही विषयांवरती आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती 2 स्वतंत्र आणि सविस्तर एपिसोड यापूर्वीच बनवलेले आहेत. त्यांच्या लिंक या एपिसोडच्या खाली देऊन ठेवतो. या विषयात अधिक जाणून घेण्याची इच्छा ज्यांना आहे, जिज्ञासा ज्यांना आहे, त्यांनी ते एपिसोड अजून जर पाहिले नसतील तर जरूर पहा. असो, परवा संसदेमध्ये राजनाथ सिंह यांनी काहीही कारण नसताना संविधान निर्मितीमध्ये सावरकरांना घुसवलं. मग आणखीन कोणी सावरकरांची महानता राहुल गांधींना शिकवायला लागलं, इंदिरा गांधींचे दाखले द्यायला लागलं. मग म्हटलं आपणही काही बोलूया आणि मग त्यातून इतका सगळा प्रपंच घडला. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, सबस्क्रायबरची संख्या बघा, 3 लाख होण्यासाठी अगदी आता थोडी बाकी राहिलेली आहे. तुमच्यापैकी अजून कोणी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अभिव्यक्ती, तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.